हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी रिव्होल्यूशन या चॅनलवरती। आज आपण 22 मे 2021चा द हिंदू बघणार आहोत मराठीमधून। आणि याचं स्वरूप सांगतो। पहिल्यांदा आपण फर्स्टली एडिटोरियल डिस्कस करतो, आर्टिकल पहिल्यांदा डिस्कस करतो आणि त्याच्यानंतर छोट्या मोठ्या ज्या न्यूज आहेत त्या डिस्कस करतो। आणि सर्व डिस्कशन आपले एक्झाम ओरिएंटेड असतं, म्हणजे एक्झामच्या दृष्टीतून आपल्याला त्याच्यातून कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत हे आपल्याला बघायचं आहे। पहिल्यांदा न्यूजपेपरमध्ये त्या दृष्टीतून न्यूजपेपर वाचायचं, तर त्याचा आपल्यासाठी उपयोग आहे। आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन अशी आहे की सर्व मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना फायदा होईल। सो स्टार्ट करूया आपला आजचा न्यूजपेपर 22 मे 2021चा। बघूया पहिलं एडिटोरियल कोणतं आहे ते। आपलं पहिलं ॲग्रीमेंट आहे ट्रिप्स रिलेटेड आहे खऱ्या अर्थानं। आणि पॅन्डेमिकला आपण जर हे पेटेंट हर्डल आपण जर पार करत असेल तर या कोरोना पॅन्डेमिकला आपण चांगल्या पद्धतीनं तोंड देऊ शकतो, हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मग या आर्टिकलमध्ये प्रामुख्याने ट्रिप्सचा उल्लेख आला आहे, त्याच्यामुळं मग साहजिकच आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उल्लेख येणार, हे साहजिकच आहे, बरोबर आहे। याच्यामध्ये हे सांगितलं आहे ज्यावेळेस एड्सची सिच्युएशन होती HIV त्यावेळेस कशा पद्धतीनं पावले उचलली गेली, त्या आधारावर आपण कोविडशी फाईट करण्यासाठी पेटेंट हर्डल क्रॉस करू शकतो। मग त्याच्यामध्ये सांगितले व्हॉलंटरी पेटेंट सांगितले, व्हॉलंटरी परमिशनचे सांगितले, व्हॉलंटरी लायसन्स द्या म्हणून या आर्टिकलमध्ये सांगितले। काय हायलाइटेड मी पॉईंट केलेले आहेत ते पॉईंट आउट करून तुम्हाला हा आर्टिकल समजावण्याचा मी प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये दिस कॅन हॅपन्स थ्रू पेटेंट ओनर्स व्हॉलंटरी लायसन्सिंग देअर प्रोडक्ट्स टू अदर कंपनीज, स्पेशली इंडियन प्रोड्युसर्स हू आर एक्सपिरियन्स्ड ॲट द मास प्रोड्युसिंग लो कॉस्ट मेडिसिन्स। म्हणजे इथं सांगितले व्हॉलंटरी लायसन्सिंग म्हणजे काय, ज्या कंपनीनं आता पेटेंट म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो, अगोदरच्या लेक्चरमध्ये पण मी सांगितले, आत्ता पण सांगतो। पेटेंट म्हणजे समजा ए ही कंपनी आहे, एनं स्वतः रिसर्च वगैरे करून एक्स हे पेटेंट बनवलं आहे, एक्स हे प्रोडक्ट बनवलं आहे, समजते। परंतु त्यानंतर काय झालं तर ट्रिप्स ॲग्रीमेंट हे या कंपनीला या प्रोडक्टचे राईट्स देतं, त्याला आपण पेटंट्स म्हणतो WTOच्या अंतर्गत, समजते। ए या कंपनीनं एक्स हे प्रोडक्ट बनवलं आहे रिसर्च वगैरे करून स्वतःचं नॉलेज वापरून, तर त्याचे पूर्ण राईट त्या कंपनीला दिले जातात, त्याला आपण पेटंट असं म्हणतो। मग ट्रिप्स ॲग्रीमेंटमध्ये काय झालं आहे तर हेच झालं आहे की ज्या कंपनीनं तो प्रोडक्ट बनवला आहे त्याचे बेनिफिट सेक्युअर केले जातात ट्रिप्स ॲग्रीमेंटच्या अंतर्गत, समजते। म्हणजे त्या कंपनीला जर हे प्रोडक्ट पुन्हा दुसऱ्या कंपनीला कोणत्या तरी बनवायचं असेल तर त्या कंपनीला यांच्याकडून ते राईट्स घ्यावे लागतील, ते पेटेंट्स राईट्स घ्यावे लागतील। आणि ते मग विशिष्ट मोबदला जो या कंपनीने ठरवलेला आहे तो कंपनीला तो मोबदला देऊन इतर कंपनी त्याचं प्रोडक्शन सेम प्रोडक्टचं प्रोडक्शन चालू करू शकते। आणि पेटेंटचे राईट द्यायचे का नाही हे टोटली या ए नावाच्या कंपनीच्या म्हणजे स्वइच्छेवर अवलंबून असतं, समजते तुम्हाला, त्याला आपण पेटेंट म्हणतो। परंतु आत्ताच काय झालं तर इंडिया आहे किंवा साऊथ आफ्रिका आहे या ज्या डेव्हलपिंग कंट्री आहेत त्यांनी ट्रिप्स जे ॲग्रीमेंट आहे WTOच्या अंतर्गत झालेलं त्याच्यामधून सूट द्यावी असं WTOला सांगितलं होतं, परंतु त्याच्यावरती कोणतीही पॉझिटिव्ह कारवाई आत्तापर्यंत झालेली नाही। मग या आर्टिकलमध्ये हेच सांगितलं आहे की ट्रिप्स ॲग्रीमेंटमधून आपण थोड्या प्रमाणात सूट घेऊ शकतो कोरोना पॅन्डेमिक पर्यंत। आणि त्याच्यामध्ये WTOनं काय करायला पाहिजे तर आता खऱ्या अर्थानं आपण का सूट मागितली तर आपल्याला वॅक्सिनची मोठ्या प्रमाणात गरज आहे, समजते। आणि जर वॅक्सिन मोठ्या प्रमाणात नाही उपलब्ध झालं तर या पॅन्डेमिकला आपण फाईट करण्यात कुठं ना कुठं कमी पडेल, समजते। त्याच्यासाठी आपल्याला याच्यातून सूट पाहिजे, म्हणजेच आपल्याला काय पाहिजे तर पेटेंट्स राईट ज्या कंपनीकडे आहेत त्या कंपनीचे परमिशन न घेता ते प्रोडक्ट आपल्याला त्या प्रोडक्टचं प्रोडक्शन करता यायला पाहिजे, समजते। त्या कंपनीला मोबदला न देता, त्या कंपनीला त्या कंपनीचे पेटेंट्स राईट न देता, समजते। मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर ट्रिप्स ॲग्रीमेंटमधून आपल्याला सवलत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशननं द्यायला पाहिजे, समजते। त्याच्या मागणी आपण केली परंतु त्याच्यावर पॉझिटिव्ह कारवाई अजून कोणत्याही प्रकारची झाली नाही। परंतु या आर्टिकलमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ज्या प्रमाणात एड्ससारखा रोग आला होता त्याच्याशी त्या पॅन्डेमिकशी आपण ज्यावेळेस फाईट करत होतो त्यावेळेस व्हॉलंटरी लायसन्सिंगची पद्धत होती, व्हॉलंटरी लायसन्सिंग केलं गेलं होतं। व्हॉलंटरी लायसन्सिंग म्हणजे समजा आता मी सांगितलं तुम्हाला ए नावाची कंपनी आहे आणि या ए नावाच्या कंपनीनं एक्स
प्रोडक्शन केलेलं आहे या प्रोडक्टचं, समजते. तर ही कंपनी स्वतःच्या स्वइच्छेनं व्हॉलंटरी लायसन देऊ शकते, व्हॉलंटरीली बी या कंपनीला, की जिचं स्वतःचं प्रोडक्शन एक्स हे नाही आहे, परंतु तिला याचं प्रोडक्शन करायचं आहे. तर ए ही कंपनी या स्वतःच्या आपल्या प्रोडक्शनचं प्रोडक्शन करण्यासाठी व्हॉलंटरी लायसन्सिंग या बीला देऊ शकते, समजते. मग आता आपल्याला कशाची गरज आहे, तर आता आपल्याला वॅक्सिनची गरज आहे, समजते. आणि त्या वॅक्सिनच्या प्रोडक्शनसाठी आपल्याला विदाउट पेटंट ते राईट हवे आहेत कसल्याही परिस्थितीत. त्याच्यासाठी ही खाटाटोप सगळा चालला आहे. परंतु WTO तशा प्रकारे पावलं उचलण्यास असक्षम असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. कारण ट्रिप्स हा ॲग्रीमेंटच कशासाठी झाला होता, तर ज्या कंपनीनं ते प्रोडक्ट बनवलं आहे त्या कंपनीला त्या प्रोडक्टचे राईट जगभरामध्ये मिळायला पाहिजे, त्यासाठीच ट्रिप्स ॲग्रीमेंट झाला होता. परंतु आत्ताच्या ज्या डिझास्टरमध्ये, ज्या पॅन्डेमिकमध्ये अशा प्रकारचं राईट घेणं बऱ्याच कंट्रींना परवडणार नाही आहे. बऱ्याच कंपनी त्या प्रकारचा मोबदला देऊ शकत नाही. त्यामुळं आत्ता जे पॅन्डेमिक चाललं आहे त्या पॅन्डेमिक पुरता आपल्याला ट्रिप्स ॲग्रीमेंटमधून सवलत मिळायला पाहिजे असं भारताचं आणि साऊथ आफ्रिकेचं मत आहे, समजते. मग लेखकानं सांगितलंय या आर्टिकलच्या की अशा प्रकारची सवलत आपण देऊ शकतोय, कशाच्या अंतर्गत, व्हॉलंटरी लायसन्सिंगच्या अंतर्गत. मग हे पास्टमध्ये झालेलं आहे, एड्स सारखी बिमारी होती त्यावेळेस सुद्धा दिलं गेलं होतं. मग याचं डिस्कशन करत असताना युरोपियन युनियनचा उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग त्याचबरोबर आपल्याला युरोपियन युनियन सुद्धा बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कोवॅक्स ऑप्शन आहे, कोवॅक्स प्रोग्राम आहे. कोवॅक्स प्रोग्रामच्या अंतर्गत काय केलं गेलं होतं, तर सर्व कंट्री ज्यांना गरज आहे वॅक्सिनची त्यांना पुरवण्याचा प्रयत्न भारताकडून विशेष करून केला गेला होता. मग प्रत्येक कंट्री अशा प्रकारचा प्रोग्राम राबवून म्हणजे वॅक्सिन, ज्या कंपन्यांना वॅक्सिनची सगळ्यात जास्त गरज आहे, ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना ते वॅक्सिन पुरवलं जाऊ शकतं. हा एक ऑप्शन आहे, बरोबर आहे. म्हणजे यांनी महत्त्वाचं व्हॉलंटरी लायसन्सिंगचा एक ऑप्शन दिला आहे. दुसरा काय आहे, तर ज्या कंपनीमध्ये अशा प्रकारच्या वॅक्सिन मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत, प्रोड्युसिंग कंपनी त्या कंट्रीजमध्ये आहेत, त्या कंट्रीने अशा प्रकारचं वॅक्सिन जे आहे ते डेव्हलपिंग कंट्रींना एक्सपोर्ट केलं पाहिजे, समजते. हा एक ऑप्शन याच्यामध्ये दिला आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची पुरावे सुद्धा दिलेत. आता व्हॉलंटरी लायसन आता देऊ शकत नाहीत असं WTO इनडायरेक्टली म्हणत आहे, परंतु यांनी सांगितलंय की ते आपण देऊ शकतो, जसं की युरोपियन युनियनने केलं होतं. ते युरोपियन युनियन दोहा ॲग्रीमेंटचा सुद्धा इथं दोहा डिक्लेरेशन सुद्धा उल्लेखित आलेलं आहे. मग इथं हे काय म्हणतायत, तर कंपल्सरी लायसेन्स विच ओव्हरराईड पेटेंट राईट्स टू अलाउ लोकल प्रोडक्शन और इम्पोर्ट ऑफ द ड्रग्स बाय जेनेरिक मॅन्युफॅक्चरर्स इन द इव्हेंट्स ऑफ ए पब्लिक हेल्थ क्रायसिस. समजते. आता पब्लिक हेल्थ क्रायसिसमध्ये यांनी सांगितलं की कंपल्सरी लायसन्सिंगची जी पद्धत आहे ती या व्हॉलंटरी पेटंट सारख्या पद्धतीला पूर्णतः रद्द करते असं सांगितलं. मग सिन्स 2003 पासून दिस राईट हॅज बीन इन्स्ट्राइंड इन द दोहा डिक्लरेशन. दोहा डिक्लरेशनमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं पेटेंट अशा प्रकारच्या क्रायसिसमध्ये रद्द व्हायला पाहिजे असं इनडायरेक्टली सांगण्यात आलं होतं. ॲडंडम टू द WTO's ट्रिप्स ॲग्रीमेंट अँड दिस इज व्हॉट इंडिया अँड साऊथ आफ्रिका आर लॉबिंग फॉर द हॅव्हिंग रिसेंटली बीन जॉईंटली बाय द युनायटेड स्टेट्स थॉट नॉट ऑफ येट द युरोपियन युनियन. समजते तुम्हाला. आता दोहा डिक्लरेशनचा इथंच सांगितलं, दोहा डिक्लरेशनच्या अंडर सुद्धा हे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पुढे सांगितलं तर दोहा डिक्लरेशन सेक्शन्स 5C ऑफर्स एड्स, मलेरिया अँड ट्युबरक्युलोसिस ॲज अ एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट क्वालिफाईज द हेल्थ एमर्जन्सी बाय दिस स्टँडर्ड COVID-19 शुड इझिली क्वालिफाय. जशा पद्धतीनं ज्यावेळेस ट्युबरक्युलोसिसचा संसर्ग होता, ज्यावेळेस HIV संसर्ग होता, अशा प्रकार मलेरिया असेल अशा प्रकारांमध्ये ज्या प्रकारे पेटेंटचा हे रद्द केलं गेलं होतं, पेटेंटचं हे इश्यू रद्द केला गेला होता, त्यामध्ये COVID-19 सुद्धा सहज त्या पातळीवर क्वालिफाय होऊ शकतं असं या आर्टिकलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर इथं युनायटेड नेशन मेडिसिन पेटेंट पूल सांगितलं आहे. युनायटेड नेशन मेडिसिन पेटेंट पूल खऱ्या अर्थाने इथे युनायटेड नेशन
मेडिसिन पेटेंट पूल जो आहे त्यामध्ये युनायटेड नेशनचा उल्लेख आहे. मग युनायटेड नेशन आपण बघून ठेवायला पाहिजे काय आहे युनायटेड नेशन, कशा धर्तीवर त्याची स्थापना झालेली आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे पेटेंट पूल म्हणजे पेटेंट अशा प्रकारच्या क्रायसिसमध्ये खऱ्या अर्थानं भूतकाळ जर बघितला युरोपियन युनियनचा तर त्यांनी अशा प्रकारचे पेटेंट बाजूला ठेवून फक्त क्रायसिसची फाईट करण्याचा प्रयत्न केलेला कुठंतरी आपल्याला त्याच्यामध्ये पाहाव्यास मिळतो. समजते म्हणजे एकंदरीत आर्टिकलमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर लवकरात लवकर या पेटेंटवरती सोल्युशन काढायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीनं आपण सोल्युशन काढू शकतो हे पूर्णतः या आर्टिकलमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर आहे. त्यानंतरच आपण पूर्ण ताकदीनिशी अशा प्रकारच्या पॅन्डेमिकला फाईट करू शकतो. खऱ्या अर्थाने या आर्टिकलमध्ये प्रमुख या आर्टिकलचा कोर काय आहे तर कशा अर्थाने आपल्याला पेटेंट राईट्समधून किंवा ट्रिप्समधून सूट मिळू शकते हे आर्टिकलमध्ये विथ प्रूफ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग ते सांगत असताना महत्त्वाचे आता आपल्या एक्झामच्या दृष्टीतून काय आले, WTO आले, बरोबर आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियन आलेलं आहे, बरोबर आहे. आणि आणखी जर विचार केला तर महत्त्वाचं म्हणजे ट्रिप्स ॲग्रीमेंट आलेलं आहे. म्हणून ते आपण खूप चांगल्या पद्धतीनं करून ठेवणं गरजेचं आहे, बरोबर. इथं संपतं आपलं हे आर्टिकल. या आर्टिकलमध्ये जे काय महत्त्वाचं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. या आर्टिकलमध्ये खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी आल्या होत्या, एक ट्रिप्स ॲग्रीमेंट आणि युनायटेड नेशन. समजते. आता ट्रिप्स ॲग्रीमेंट काय आहे, द ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट is an international legal agreement between all member nation of the World Trade Organization. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे जे सर्व मेंबर आहे त्यांच्यामध्ये ट्रिप्स हा ॲग्रीमेंट झालेला आहे. हा ॲग्रीमेंट कशासाठी मी तुम्हाला सांगितलं, जसं की ज्यांनी आता समजा ए या कंपनीनं एक्स हा प्रोडक्ट बनवला आहे, तुम्हाला आता सांगितलं, बरोबर आहे. तर या एक्स प्रोडक्टचे मालकी हक्क पूर्णतः कुणाकडे राहतील, ए कडे राहतील आणि हे मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठीच खऱ्या अर्थानं ट्रिप्स हा ॲग्रीमेंट झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. हे मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी म्हणजे एच्या परवानगीशिवाय एक्स हे प्रोडक्ट इतर कोणतीही कंपनी बनवू शकत नाही. समजते तुम्हाला. जोपर्यंत ए परमिशन देत नाही तोपर्यंत त्याला आपण पेटेंट म्हणतो आणि ते सुरक्षित करण्याचं काम ट्रिप्स ॲग्रीमेंटमध्ये झालेलं आहे. आणि त्यामुळं आता मोठ्या प्रमाणात ट्रिप्स हे खूप न्यूजमध्ये आहे पेटेंट्समुळं, खरं तर वॅक्सिनमुळं. समजते. दुसरी गोष्ट आली होती युनायटेड नेशन. समजते. मग बघूया युनायटेड नेशन काय. युनायटेड नेशन इज अ इंटरगव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन दॅट एम्स टू मेंटेन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी, डेव्हलप फ्रेंडली रिलेशन अमंग नेशन, अचीव इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड बी अ सेंटर ऑफ हार्मोनायझिंग द ॲक्शन ऑफ अ नेशन. मग याची खऱ्या अर्थानं स्थापनाच या धर्तीवरती झाली की कोऑपरेशन राष्ट्रात निर्माण करणे, पीस म्हणजे इंटरनॅशनल पीस आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करणे, रिलेशन फ्रेंडली रिलेशन कोऑपरेटिव्ह रिलेशन निर्माण करणे, त्याचबरोबर हार्मोनायझिंग द ॲक्शन ऑफ नेशन्स. ॲक्शन ऑफ नेशनचा विचार करून म्हणजे फ्रेंडली रिलेशन असायला पाहिजे, शांतता डेव्हलप म्हणजे शांतता प्रस्थापित झालेली असायला पाहिजे, ती डेव्हलप करण्याचं काम किंवा राष्ट्रांमध्ये कोऑपरेटिव्ह सिच्युएशन बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं करण्यासाठीच युनायटेड नेशनची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. त्याच्यामध्ये कधी स्थापना झाली तर 1945 24 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते, बरोबर. इतर इन्फॉर्मेशन याचा जर बघितलं ट्रिप्स ॲग्रीमेंट कधी झाला होता तर इफेक्टिव्हमध्ये आला होता 1995 म्हणजे फोर्समध्ये आला आणि साईन झाला होता 1994 15 एप्रिल 1994. समजते तुम्हाला. इथं आपलं पहिलं आर्टिकल संपते. पुढचं आर्टिकल कोणतं आहे ते बघू आपण. पुढचं आर्टिकल जे आहे ते खरं तर व्हॉट्सअपशी रिलेटेड आहे. समजते. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आत्ता ज्या लेटेस्ट व्हॉट्सअपने ज्या प्रायव्हसी सेटिंग्स प्रायव्हसी अपडेट्स व्हॉट्सअपमध्ये होणार आहे या अनाऊन्स केलं आहे त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं भारत सरकारने व्हॉट्सअपला नोटीस पाठवली होती आणि त्याच्यामध्ये 7 दिवसामध्ये त्याचं योग्य ते आन्सर दिलं तर ठीक, नसेल तर भारताच्या दृष्टीतून योग्य ती कारवाई योग्य ती पावलं उचलण्यात येतील अशी न्यूज आपण बघितली होती. त्याच्यावर तर हे आर्टिकल आधारित आहे. बघूया आपण डिटेलमध्ये आर्टिकल काय आहे. तर खऱ्या अर्थानं याच्यामध्ये महत्त्वाचं काय आलं आहे तर प्रायव्हसी
प्रायव्हसीशी रिलेटेड इश्यू आला. तर प्रायव्हसीची जर म्हटलं तुम्हाला तर प्रायव्हसीची एक केस गाजलेली होती, ती म्हणजे काय, पुट्टास्वामी केस. ती सुद्धा तुम्ही बघून ठेवायला पाहिजे या आर्टिकलच्या दृष्टीतून. समजते, ती आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या केस कोटेड करत असाल, तिथं अशा प्रकारच्या केस प्रूफ म्हणून देत असाल तर इम्प्रेसिव्ह आन्सर होतं. मार्क मिळण्यासाठी खूप 100% उपयोग अशा पद्धतीचा होतो. समजते. मग बघूया आपण अर्थात इश्यू काय आहे. आता व्हॉट्सअपने त्यांची प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली होती. ती प्रायव्हसी पॉलिसी काय आहे तर तुमच्या इच्छेशिवाय व्हॉट्सअपवर जर तुम्ही असाल तर तुमचा नंबर असेल किंवा तुमचं लोकेशन असेल हे त्याच्या पेरेंट ऑर्गनायझेशन जे आहे फेसबुक त्याच्यामध्ये शेअर केलं जाईल किंवा कोणत्याही ॲडमध्ये ते शेअर केलं जाईल किंवा ते कॅप्चर करून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड तुमच्या फोनवरती येतील. समजते. हे खरं तर तुमच्या डेटा प्रोटेक्शनचे रिलेटेड नाही आहे, डेटा प्रोटेक्शनच्या अगेन्स्ट आहे. तुमच्या प्रायव्हेट डेटा अशा प्रकारे शेअर करणं किंवा अशा प्रकारे त्याचा मिसयूज करणं हे चुकीचं आहे असं गव्हर्नमेंटला, इंडियन गव्हर्नमेंटला खऱ्या अर्थानं वाटत आहे. मग त्याच्यावरती व्हॉट्सअपनं असं एक्सप्लेनेशन दिलं आहे की आम्ही त्याच्यामध्ये, आता इंडियन गव्हर्नमेंटचं काय मत होतं की युजर्सना चॉईस आहे. याच्या गव्हर्नमेंटचं खऱ्या अर्थानं मत असं आहे की त्यांना चॉईस असायला पाहिजे. जर त्यांची इच्छा असेल तरच अशा गोष्टी त्यांच्या प्रायव्हेट डेटासोबत व्हायला पाहिजे. जर त्यांची इच्छा नसेल तर अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नाही पाहिजे. बरोबर आहे. परंतु यांनी कोणत्याही प्रकारची चॉईस दिली नाही असं मत इंडियन गव्हर्नमेंटचं आहे. परंतु त्यांनी त्याच्यावर एक्सप्लेनेशन असं दिलं आहे, जर कोणाला अशा पद्धतीच्या अपडेट व्हॉट्सअपच्या मान्य नसतील तर त्यांना ऑप्शन हा आहे की त्यांनी व्हॉट्सअपवरून डिलीट व्हावं, म्हणजे व्हॉट्सअप अकाउंट त्यांचं डिलीट करावं. हा ऑप्शन आम्ही दिलेला आहे. समजते. आणि ती खऱ्या अर्थानं आमच्या बिझनेसची आम्ही रिस्क घेत आहे असं त्यांचं मत आहे. मग आम्ही रिस्क घेतो आमच्या बिझनेससोबत, म्हणजे अर्थात जर कुणाला पसंत नसेल तर तो कस्टमर आमच्या बिझनेसपासून वेगळा होऊ शकतो, म्हणजे व्हॉट्सअपवरून तुम्ही जाऊ शकता. परंतु अशा प्रकारची रिस्क घेऊन आम्ही ही अपडेट इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये भारत सरकारला कोणत्याही प्रकारचं इनसिक्युरिटी असायचं कारण नाही असं त्यांचं मत आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट भारत सरकारने काय मांडली आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की युरोपियन ज्या कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये आणि भारतात जे कस्टमर आहेत आणि युरोपियनचे जे कस्टमर आहेत या युरोपियन कंट्रीजचे, याच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करत आहे व्हॉट्सअप किंवा फेसबुक. त्यांच्यामध्ये डिस्क्रिप्ट त्यांच्या युरोपियन कंट्रीजचे जे कस्टमर आहेत किंवा युरोपियन कंट्रीचे जे व्हॉट्सअप युजर आहेत त्यांच्यासाठी वेगळे लॉ आहेत आणि भारतीय युजर्स जे आहेत त्यांच्यासाठी वेगळे लॉ आहेत. म्हणजे कुठंतरी याच्यामध्ये दोघांमध्ये डिस्क्रिमिनेशन करत आहे व्हॉट्सअप असं भारत सरकारचं मत आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यावर एक्सप्लेनेशन आणखी जास्त प्रूफ देऊन त्यांनी काय केलं तर गुगलची सुद्धा अशीच पॉलिसी आहे असं त्यांचं मत आहे. बिग बास्केटची सुद्धा अशीच पॉलिसी आहे. हे सोशल नेटवर्किंग साईट्स आहेत, सोशल नेटवर्किंग कंपनीज आहेत, त्यांच्यासुद्धा अशाच प्रकारच्या पॉलिसी आहेत. नंतर आहे, आरोग्य सेतू आहे KOO, त्यानंतर भीम आहे, IRCTC आहे. अशा प्रकारचे जे सोशल मीडियाशी रिलेटेड कंपनीज आहेत त्यांच्यासुद्धा अशाच प्रकारची पॉलिसी आहे. त्यामुळे आम्ही यांच्यापेक्षा वेगळं असं काय करतोय असं आम्हाला वाटत नाही असं फेसबुकचं एक्सप्लेनेशन होतं. बरोबर आहे. आणि मग आता ह्या आर्टिकलमध्ये हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे की व्हॉट्सअप आणि भारत सरकार यांच्यामध्ये कशा प्रकारचं मतभेद आहेत. बरोबर आहे. ते आपल्याला आता समजलं कशा प्रकारचे मतभेद आहेत. पण त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आपल्याला हे आहे ॲक्ट टू प्रायव्हसी आहे. हा तुम्ही आता बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड एक केस आहे KS पुट्टास्वामी, ती तुम्हाला मी आता सांगितली. ती सुद्धा तुम्ही त्याचं जजमेंट काय आहे. प्रायव्हसी हा खरं तर फंडामेंटल राईट म्हणून सांगितलं या केसमध्ये, म्हणजे तो आपला मूलभूत अधिकार आहे. मग अशा प्रकारच्या आपल्या मूलभूत अधिकाराशी एखादी कंपनी अशा प्रकारच्या त्याला आपण अशा प्रकारच्या फॉल ॲक्टिव्हिटी करते, अशा प्रकारच्या डाऊटफुल ॲक्टिव्हिटी करते, तर ते योग्य आहे का हे आपण बघून ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्याशी भारत सरकारचे कायदे कोणकोणते आहेत, प्रायव्हसी ॲक्टमध्ये कोणकोणत्या तरतुदी केल्या गेलेल्या आहेत. बरोबर आहे. त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या केस कोणकोणत्या आहेत हे आपण सर्व बघून त्याचे एक नोट बनवून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे खूप इम्पॉर्टंट होऊन जातं. समजते तुम्हाला. इथं हे आर्टिकल संपत आहे. पुढचं आर्टिकल आपण बघू कोणतं आहे. या आर्टिकलमध्ये वॅक्सिनविषयीच पुन्हा सांगण्यात आले की डोस कमी पडत आहेत. त्यामुळं खरं तर लोकांच्या मध्ये आता फर्स्ट डोस ज्यांनी घेतला आहे, फर्स्ट वॅक्सिन,
त्यांना दुसरा वॅक्सिन घेण्याची याचा जो मधला कालावधी आहे त्याच्यामध्ये कुठंतरी संभ्रम असलेला आपल्याला दिसतोय आणि सरकारच्या मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये एक वाक्यता नाही असं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्या मागं दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक तर सायंटिफिक रिझन हे आहे की जे वॅक्सिन आहे त्याची इफेक्टिव्हनेस ही मधला जो कालावधी करेक्ट असावा याच्यावर डिपेंड आहे, बरोबर. आणि दुसरं आहे वॅक्सिनच अवेलेबल नाही, बरोबर आहे. आणि ही जी रियालिटी आहे वॅक्सिन अवेलेबल नसण्याची, प्रत्येकापर्यंत वॅक्सिन त्या कालावधीमध्ये पोहोचवता येत नाही, हे जी रियालिटी आहे हे इग्नोर करून आपल्याला चालणार नाही असं सांगितलं. या आर्टिकलमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे, बरोबर आहे. तसं इम्पॉर्टंट या आर्टिकलमध्ये विशेष काय नाही आहे हेच इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की वॅक्सिनचे इफेक्टिव्हनेस खरं तर याच्यामध्ये संभ्रम निर्माण म्हणजे याच्यामध्ये डाऊटफुल सिच्युएशन आहे की खरंच इफेक्टिव्हनेससाठी 2 डोसमधला टाईम वाढवला कधी जातो आहे की मग वॅक्सिन अवेलेबल नाही म्हणून. अशा प्रकारचे प्रश्न या आर्टिकलच्या अंतर्गत आपल्या मनामध्ये उपस्थित होताना आपल्याला दिसतात. याच्यासाठी आर्टिकल एवढं काही जास्त इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु जो कालावधी आहे 2 वॅक्सिनच्या मधला 2 डोसेसच्या मधला त्याच्यामध्ये जी तफावत आहे त्याच्यावरती भाष्य करणारे आर्टिकल आपल्याला पाहाव्यास मिळतं. पुढचं आर्टिकल बघू. हे आर्टिकल टोटली पॉलिटिकल बेस आहे. त्याच्यामध्ये मग कम्युनल पॉलिटिक्सचा उल्लेख आला आहे, कास्ट पॉलिटिक्सचा उल्लेख आलेला आहे, बरोबर आहे. हे पॉलिटिकल असल्यामुळं आपल्या काय उपयोगाचं नाही. त्याचबरोबर मग याच्यामध्ये की पॉईंट जर आपल्याला घ्यायचेच असतील तर कम्युनलिझम तुम्ही घेऊ शकता. कम्युनलिझमची काय आयडिओलॉजी वगैरे तुम्ही बघून ठेवायची, समजते. हे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला समजेलच, तुम्हाला समजूनच घ्यायचं. त्यामुळे आत्ताच करंटमध्ये आहे तोपर्यंत बघून ठेवायचं. त्याचबरोबर कास्ट पॉलिटिक्स हे सुद्धा बघून ठेवायचं, समजते तुम्हाला. सोशलॉजीच्या दृष्टीतून हे महत्त्वाचं आहे सोसायटीचं. एवढंच या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. तशा अर्थाने आर्टिकल अजिबात आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. पुढचं बघू आपण काय आहे. आत्ता आपण जे पॅन्डेमिक बघतोय ते मोठ्या प्रमाणात विलेज एरियावरती, रुरल एरियावरती अटॅक करताना दिसते आपल्याला. ग्रामीण भागावरती जास्त अटॅक कोरोनाचा होताना दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. मग त्याचा उहापोह एका मोठ्या पूर्ण पेजवरतीच हिंदूमध्ये हे आलं, त्याचा उहापोह करणं ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. परंतु याच्या अगोदर एक आर्टिकल आलं होतं रुरल एरियामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कशा प्रकारची सिच्युएशन आहे, मग तिथं हॉस्पिटल्स, प्रायमरी केअर हॉस्पिटल्स उपलब्ध नाहीत वगैरे वगैरे, या सर्व गोष्टी. त्याचा तुम्ही एक आकडेवारी काढून ठेवणं गरजेचं आहे. जर रुरल इंडियावरती एखादा एसे वगैरे आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळं ती आकडेवारी करून ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. मग हेल्थ सेक्टरशी रिलेटेड खऱ्या अर्थानं आकडेवारी करायला पाहिजे. त्यानंतर एज्युकेशनल सेक्टरशी, एज्युकेशन कशा पद्धतीचं आहे रुरल एरियामध्ये, प्रत्येक स्टेटमध्ये महत्त्वाचे स्टेट. आता न्यूजमध्ये स्टेट असणारे उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, समजते, केरळ आहे, महाराष्ट्र आहे. याची एक छोट्या प्रमाणात आकडेवारी तुम्ही त्याची एक नोट्स बनवून ठेवायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे या न्यूजच्या आधारे आपल्याला बिटवीन द लाईन कळायला पाहिजे. म्हणजे न्यूज वाचणं इम्पॉर्टंट आहे तर आहे न्यूज वाचणं इम्पॉर्टंट, पण त्याच्या पाठीमागं आपल्याला UPSC याच्या पाठीमागं कोणता क्वेश्चन काढेल हे कळायला पाहिजे, समजते. त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सिलेबस UPSCचा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण ठरवू शकतो मग कुठल्या GS 1, 2, 3, 4 कुठे येते, हा पॉईंट खऱ्या अर्थानं कुठे येतो आणि याच्यावर कशा पद्धतीने क्वेश्चन फॉर्म केला जाऊ शकतो, समजते तुम्हाला. पुढं बघू काय आहे आपण. पुढची न्यूज आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट जो होता, हमास. 11 दिवसाच्या संघर्षानंतर यांच्यामध्ये इजिप्तच्या मदतीनं तह झालेला आहे. म्हणजे शांती वार्ता झालेली आहे. आता तिथं शांतता प्रस्थापित होईल असे चिन्ह दिसत आहेत. याच्यामध्ये इजिप्त या कंट्रीनं मध्यस्थता केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. याच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट आहे वगैरे जे काय आहे त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, व्हिडिओ लेक्चर बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी पूर्ण याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय आहे ह्या सर्व गोष्टी सांगून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमका यांच्यामध्ये वाद का आहे आणि त्याला कारणं कोणकोणती आहेत, बरोबर आहे. आता तुर्तास आपण यांचं भौगोलिक लोकेशन बघूया. त्याच्या अगोदर इथं आकडेवारी वगैरे दिलेली आहे की किती लोक मारली, त्याच्यामध्ये मुलं किती होती, लहान मुलं किती होती वगैरे वगैरे. ते आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नाही, कारण अशा प्रकारच्या घटना यांच्यामध्ये वारंवार भूतकाळात पण झालेल्या दिसत आहेत आणि भविष्य काळात पण होतील अशी चिन्ह यांच्यामध्ये आहेत, समजते. आत्ता तुर्तास आपण फक्त त्याचं भौगोलिक लोकेशन कोणतं आहे बघूया. दिस इज द मॅप ऑफ इस्रायल अँड देअर नेबरिंग कंट्रीज. समज इथं इजिप्त आहे, इथं जॉर्डन आहे, इथं सिरिया, इथं लेबनॉन,
समजते. आणि हा जो पार्ट आहे हा पॅलेस्टाईन आणि इजिप्तचा पार्ट आहे, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी चालते. प्रमुख काय न्यूजमध्ये सारखं असतं तर गाझा स्ट्रीप, इथं हमासचं कंट्रोल आहे, हमास या संघटनेचं. समजते. आणि यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात क्लॅश इस्रायल गव्हर्नमेंट आणि हमास संघटनेमध्ये म्हणजे आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजते तुम्हाला. मग त्याच्यामध्ये जेरुसलेम न्यूजमध्ये असतं, गाझा स्ट्रीप न्यूजमध्ये असते, तल अवीव न्यूजमध्ये असतं, हायफा असतं, वेस्ट बँक असतं. समजते तुम्हाला. हे सर्व आपण आपल्या नवीन जे लेक्चर मी वेगळं इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट कोणत्या पद्धतीचं आहे ते बनवणार आहे, त्याच्यामध्ये आपण सखोलमध्ये त्याची चर्चा करूया. तुर्तास न्यूज ही आहे की यांच्यामधला संघर्ष आता तुर्तास संपुष्टात आला आहे इजिप्तच्या मदतीनं, या कंट्रीच्या मदतीनं. समजते. पुढची न्यूज बघू काय आहे. इस्रायलमध्ये शांती प्रस्थापित झाल्यानंतर जो बायडन यांनी स्टेटमेंट दिलं आहे की एक संधी आहे शांततेकडे जाण्याची, असं यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी आणखी स्टेटमेंट आहे तर शांती प्रस्थापित करण्यामध्ये USA सुद्धा हात होता, इन्व्हॉल्वमेंट होते, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये. बरोबर आहे. मग ही न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट कशी असू शकते तर US सोबत आपलं रिलेशन काय आहे, इंटरनॅशनल रिलेशनसाठी. समजते. हे रिलेशन बघणं आहे. त्याचबरोबर आपण इस्रायल इंडिया जे बदलत आहे रिलेशन ते सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि अरेबियन कंट्रीसोबत आपलं रिलेशन काय आहे, कारण पॅलेस्टाईनमध्ये अरेबियन कंट्रीचा सुद्धा खूप मोठ्या ॲक्टिव्हिटी चालू असते, खूप मोठ्या ॲक्टिव्हिटी चालू असतात इनडिरेक्टली. समजते. त्यामुळे इंडिया अरेबियन कंट्रीज सोबत कसं रिलेशन आपलं आहे त्याच्या नोट्स बनवायला पाहिजे. त्यानंतर US आहे. प्रत्येक कंट्री न्यूजमध्ये आल्यानंतर त्याचं इंडियाचं रिलेशन काय आहे हे आपण बघणं कंपल्सरी आहे असं मला वाटतं. पुढची न्यूज बघू काय महत्त्वाचे. पुढची न्यूज चायनाशी रिलेटेड आहे. त्यामध्ये चायनाने $3 बिलियन असिस्टन्स प्रोव्हाइड केलं आहे डेव्हलपिंग कंट्रीसाठी, विकसनशील देशांसाठी. समजते. मग त्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट चायना आहे. मग चायना इंटरनॅशनल रिलेशनसाठी, चायना इंडिया रिलेशन नेबर कंट्री आपले. त्याचबरोबर G20चा उल्लेख आला आहे. तर G20 काय आहे हे याची डिटेल माहिती विकिपीडियावरून तुम्ही काढून ठेवायला पाहिजे, इंटरनेटवरून काढून ठेवायला पाहिजे. बरोबर आहे. याच्यासाठी ही न्यूज जास्त महत्त्वाची आहे. 80 कंट्रीजला त्यांनी ही मदत ऑफर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली या न्यूजच्या अंतर्गत. समजते. आता ही न्यूज कसं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजलं. इंडिया चायना रिलेशन त्याचबरोबर G20चा उल्लेख झाला आहे म्हणून G20ची एक वेगळी नोट करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज बघू काय. या न्यूजमध्ये सांगितलं आहे की नाटोनं हे जाहीर केलं आहे की इथून पुढं जे अफगाणिस्तान सैनिक आहे त्याला ट्रेनिंग देण्याचं काम नाटो करेल. वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम नाटो करेल. त्याचबरोबर एअरपोर्टसुद्धा नाटो चालवेल. काबूल एअरपोर्ट जे आहे ते या अर्थाने न्यूजमध्ये आलेलं आहे. आणि हे काबूल एअरपोर्ट जे आहे ते नाटोच्याद्वारे यशस्वीरित्या चालवलं जाईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. मग नाटो न्यूजमध्ये आहे याच्या अंतर्गत, म्हणून आपण नाटोविषयी माहिती बघू. द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, अल्सो कॉल्ड द नॉर्थ अटलांटिक अलायन्स, ही नॉर्थ अटलांटिक अलायन्स आहे, इज अन इंटरगव्हर्नमेंटल मिलिटरी अलायन्स बिटवीन 30 युरोपियन अँड नॉर्थ अमेरिकन कंट्री. 30 जे देश आहे नॉर्थ अमेरिकेतले आणि युरोपियनचे त्यांच्यामध्ये हा झालेला ॲग्रीमेंट आहे. त्यांची ही खरं तर संघटना आहे. त्याच्यामध्ये द ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंटिंग द नॉर्थ अटलांटिक ट्रीटी दॅट वॉज साइंड 4 एप्रिल 1949, 4 एप्रिल 1949ला ही हा ॲग्रीमेंट साईन झाला होता. त्याला आपण नाटो ऑर्गनायझेशन स्थापन होण्याचा. फाउंडेड कधी झाली मग 1949ला ऑब्वियस आहे. त्याचं हेडक्वार्टर आहे बेल्जियममध्ये, ब्रुसेल्समध्ये. आणि फाउंडर कंट्री इथं दिल्यात युनायटेड स्टेट, फ्रान्स, UK, इटली, कॅनडा आणि आणखी काही. समजते तुम्हाला. ही नाटोची बेसिक इन्फॉर्मेशन होती. समजते तुम्हाला. त्यामुळं या न्यूजवरती आपण एवढे पॉईंट आपल्या एक्झामसाठी काढू शकतो. पुढची न्यूज बघू. पुढची न्यूज आहे IBCC रिलेटेड. इन्सॉल्वन्सी बँकरप्सी कोड याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. याच्यामध्ये जी इन्सॉल्वन्सी डिक्लेअर करण्याची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर स्पष्ट नसल्यामुळं सुप्रीम कोर्टाने आता ती प्रोसिजर, इन्सॉल्वन्सीची प्रोसिजर जी आहे ती स्पष्ट केली आहे. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं तर सुप्रीम कोर्ट ऑन फ्रायडे अपहेल्ड ए गव्हर्नमेंट मूव टू अलाव लेंडर्स टू
इनिशिएट इन्सॉल्वन्सी प्रोसिडिंग्स अगेन्स्ट द पर्सनल गॅरंटर्स. म्हणजे जे लेंडर आहे त्यांना आपण सावकार पण म्हणू शकतो, ज्यांनी कंपनीला कर्ज दिलं आहे समजा, किंवा पर्सनल गॅरंटर्स जे आहे त्यांच्या माध्यमातून कर्ज दिलं आहे, त्यांच्या विरोधात इन्सॉल्वन्सी प्रोसिजर करू शकतात त्यांच्या विरोधात सुरू. समजते? हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. मग याला अनेक कारण आहेत. त्याच्यामध्ये काय आहे तर कंपनी आणि कोऑपरेटिव्ह क्षेत्र जे आहे आणि पर्सनल गॅरंटर जे आहे यांच्यामध्ये कुठंतरी एक वाक्यात आपल्याला पाहायला मिळते. समजते? त्यामुळं खऱ्या अर्थानं सावकार जो आहे या कंपनीला कर्ज कोणाच्या थ्रू देतो? या पर्सनल गॅरंटरच्या थ्रू देतो. समजते? मग हा सावकार प्रत्येक वेळेस कुठंतरी वेटीस धरलेला आपल्याला दिसत होता. त्यामुळे खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली गेली होती आणि त्याची सुनावणी झालेली या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? ही खऱ्या अर्थानं ही न्यूज आहे एक, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट कुठले आहेत तर बँकरप्सी कोड आहे IBC, बरोबर आहे. त्याचबरोबर कंपनी ॲक्ट आहे, कंपनी ॲक्टचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. त्याच्यामध्ये खऱ्या सेक्शन 60(2) ऑफ द कोड, या कोडचा सेक्शन 60 आहे. समजते? त्याचबरोबर नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल काय आहे ते कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे का स्टॅच्युटरी बॉडी आहे हे सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. समजते? इकॉनॉमीच्या दृष्टीतून ही न्यूज महत्त्वाची असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते? एवढंच या न्यूजमध्ये आहे. पुढं बघू काय इम्पॉर्टंट आहे. या न्यूजमध्ये सांगितलं आहे चीफ मेडिकल ॲडवायझर जे आहेत USAचे अँथोनी फॉसी यांनी हे सांगितलं आहे की लवकरात लवकर वॅक्सिनेशन होणं गरजेचं आहे. नसेल तर या पॅन्डेमिक्सची आपण जे फाईट करत आहोत त्याच्यामध्ये कुठंतरी क्रिटिकलता जास्त जाणवण्याची शक्यता हे यांच्या पूर्ण भाषेतून आपल्याला जाणवते. एवढंच आहे न्यूजमध्ये इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी इंडियाचा पण हवाला घेतला आहे. पुढची न्यूज बघू कोणती इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज आहे सुंदरलाल बहुगुणा यांच्याशी रिलेटेड. त्यांची डेथ झालेली आहे त्याच्या रिलेटेड मग खूप इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी आहे असं आपल्याला दिसतं. त्यांच्या रिलेटेड मग चिपको आंदोलन आहे, जे डिफॉरेस्टेशन होत आहे, जंगलतोड होते आहे, मोठ्या प्रमाणात झाडं तोडली जात आहे, त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. सुंदरलाल बहुगुणा 1927ला त्यांचा जन्म झाला, 2021ला मृत्यू झाला काल शुक्रवारी. समजते? त्यांनी फॉरेस्ट सेव्ह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर आणखी इन्फॉर्मेशन या न्यूजच्या माध्यमातून काय आहे तर गांधीयन सुंदरलाल बहुगुणा. गांधीयन म्हणजे गांधी विचारसरणीला ते मानणारे होते, गांधींना खूप फॉलो करणारे होते, बरोबर. ते 94 वर्षांचे होते. त्यांना कोविड रिलेटेड डिसीजमुळेच त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं, बरोबर. आता याच्यामुळं आपल्याला चिपको मुवमेंटवरती वेगळी नोट बनवून ठेवणं खूप अत्यंत आवश्यक आहे. समजते? त्याच्यावरती एक वेगळी नोट बनवून ठेवणं इसेन्शियल आहे, इसेन्शियल, बरोबर आहे. त्याचबरोबर जो ही वॉज फॉरवर्डली अपोज्ड टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द तेहरी डॅम. जो तेहरी डॅम आहे त्याच्या कन्स्ट्रक्शनना त्यांनी पूर्णतः विरोध दर्शवला होता. त्याच्यासाठी ते बऱ्याच वेळा म्हणजे त्याच्यासाठी ते उपोषणासाठी सुद्धा बसले होते. त्याचबरोबर ही रोट अबाउट द प्रॉब्लेम ऑफ डिफॉरेस्टेशन फॉर इयर. त्यांनी डिफॉरेस्टेशनचा जो प्रॉब्लेम आहे तो एक्सप्लेन त्याच्यावरती लिखाणकामसुद्धा केलं आहे. त्याचबरोबर ड्रॉविंग अ लिंक बिटवीन द लॅक ऑफ ट्री कवर अँड द ड्राईंग ऑफ अ स्प्रिंग इन द हिमालयाज. जो ट्रीचा कवर कमी होतोय म्हणजे झाडं मोठ्या प्रमाणात तोडली जाते, त्याच्यामुळं जो हरित कवर आहे तो कमी होतोय आणि त्याच्यामुळं कशा पद्धतीनं जे झरे आहे नॅचरल जे स्प्रिंग्ज आहेत, झरे त्यांना आपण मराठीत म्हणतो, ते कशा प्रमाणात वाळून चाललेले आहेत, ते कशा प्रमाणात नष्ट होत आहेत याच्यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणात लिखाण केलेलं आहे. आणि या तेहरी डॅमला विरोध करण्यासाठी त्यांनी महिला मंडळाची सुद्धा स्थापना केली होती, महिलांचा ग्रुपसुद्धा त्यांनी स्थापन केला होता. त्याचबरोबर सेव्ह द हिमालया असं त्यांचं मत होतं, हिमालय वाचवा म्हणून. समजते? याच्यासाठी यांना ओळखलं जातं, म्हणूनच हेडलाईनमध्ये दिलं आहे ग्रीन वॉरियर, म्हणजे ग्रीन कव्हर टिकवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे सुंदरलाल बहुगुणा जे आहे त्यांच्याशी रिलेटेड एक वेगळी आपल्या UPSCच्या दृष्टीतून किंवा MPSCच्या दृष्टीतून चांगली नोट्स बनवून ठेवायला पाहिजे. समजते? पुढं बघू. पुढची न्यूज आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे आहेत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवरती GST आहे 12%. GST काउन्सिलनं
लावला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सवलत दिली गेली नाही. त्यामुळं हायकोर्टाने हे सुनावलं आहे की लाईफ सेविंग मशीन आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, समजते, आणि त्याच्यावरती अशा महामारीच्या काळामध्ये ती ड्रॉप करायला पाहिजे असं गव्हर्नमेंटला हायकोर्टानं सांगितलं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आर्टिकल 21चा उल्लेख आला. आर्टिकल 21 काय आहे? लाईफ आणि लिबर्टी याचा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे आर्टिकल 21 म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये येतं. मग फंडामेंटल राईट्स आपण सगळे करून ठेवायला पाहिजे, समजते, या न्यूजमुळं. बरोबर आहे. आणि त्याचबरोबर हा राईट ऑफ लाईफ अँड लिबर्टी का होतं? तर ब्रिदिंग इज अवर लाईफ ॲक्च्युली, समजते तुम्हाला. जर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट 12% GST लावला तर त्याची कॉस्ट आपोआपच वाढणार आहे, ॲटोमॅटिकच. बरोबर आहे. त्याच्यामुळं हे सर्वांना परवडण्यासारखं होणार नाही असं हायकोर्टात इनडायरेक्टली मत आहे, समजते. त्याच्यामुळं 21 आर्टिकल म्हणजे फंडामेंटल राईट्स हे न्यूजमध्ये आहे, म्हणजे 12 ते 35 तुम्ही करून ठेवायला पाहिजे, समजते. आर्टिकल 12 to 35 विच इज फंडामेंटल राईट्स. पुढं बघू. पुढची न्यूज आहे RBI फंड देते सेंट्रल गव्हर्नमेंटला. ते आपल्या दृष्टीतून महत्त्वाचं नाही, इकॉनॉमीसाठी महत्त्वाचं न्यूज आहे. त्याच्यामध्ये RBI न्यूजमध्ये आहे, बरोबर आहे. आणि अशा प्रकारचं फंड ट्रान्सफर करणे किंवा टॅक्सचे रिलेटेड काय जबाबदारी आहेत किंवा लोनचे रिलेटेड जे लोनचे रेट असतात, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आपण इकॉनॉमिक्समध्ये बघू शकता. इकॉनॉमी ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस तुम्हाला रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील, बरोबर आहे. तुर्तास आपण याच्यातून काय घ्यायचं आहे? RBI विषयी फुल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असायला पाहिजे, बेसिक इन्फॉर्मेशन. या बेसिक इन्फॉर्मेशन डेव्हलप जर तुमच्यामध्ये झाल्या तरच मग त्यानंतर तुम्ही डीपमध्ये त्याचा इकॉनॉमीचा डीपमध्ये अभ्यास करू शकताय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता RBIच नाही माहिती, समजते, याची स्थापना काय आहे, याचं इंटेन्शन काय आहे, बरोबर आहे. सरकार आणि RBIमध्ये काय रिलेशन कशा पद्धतीचं असतं, बरोबर आहे. मग त्याच्या गव्हर्नरची नेमणूक, मग काय त्यांचे महत्त्वाच्या बॉडीज RBIच्या डेव्हलप केलेल्या कोणकोणत्या आहेत किंवा इतर बँकांवर RBI कशा पद्धतीनं अंकुश ठेवते, हे सर्व कळण्यासाठी तुम्हाला RBI कळणं गरजेचं आहे, बरोबर आहे. त्यामुळं तुर्तास तुम्ही RBI ह्याच्याविषयी एक वेगळी नोट्स बनवून ठेवणं गरजेचं आहे असं माझं मत आहे, समजते तुम्हाला. पुढची न्यूज बघूया काय आहे. पुढची न्यूज आहे इन्शुरन्स कंपन्यांबद्दल आहे. जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे ती, ज्याला आपण FDI असं म्हणतो, ती वाढवलेली आपल्याला पाहावयास मिळेल. याचं प्रमाण अगोदर 49% होते, 49%, ते वाढवून आता 74% करण्यात आलं, समजते. आता मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे? इतर देशातून होणारी इन्व्हेस्टमेंट थोडक्यात, समजते. आता मग इतर देशातील ज्या कंपन्याज आहेत त्या कंपन्या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये, विमा क्षेत्रामध्ये आता करू शकतात इन्व्हेस्टमेंट. त्या अगोदर फक्त 49% करू शकत होते, आता 74% प्रभागामध्ये करू शकतात, समजते तुम्हाला. परंतु याच्यामध्ये रेस्ट्रिक्शन काय आहे? हावेवर मेजॉरिटी ऑफ अ बोर्ड मेंबर, की आता समजा इंडियाची B ही विमा कंपनी आहे आणि फॉरेनची जी आहे ती A ही विमा कंपनी आहे. हे A ही विमा कंपनी फक्त याच्या अगोदर 49%च Bमध्ये इन्व्हेस्ट करू शकत होते इंडियाच्या कंपनीत, परंतु आता ती 74% करू शकते इन्व्हेस्ट. म्हणजे काय झालं? Aची मेजॉरिटी होऊ शकते ना Bमध्ये, म्हणजे A ही कंपनी Bला टोटली ॲक्वायर करू शकते, परंतु ते ॲक्वायर होऊ नये, ॲक्विजिशन होऊ नये, फक्त Aची इन्व्हेस्टमेंटच असावी याच्यामध्ये. A हा Bचा मालक बनू नये, A ही कंपनी Bची मालक बनू नये, म्हणून हे रिस्ट्रिक्शन टाकलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतील. त्याच्यामध्ये काय सांगितले? कंपनीचे जे बोर्ड आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या पदावरील व्यक्ती किंवा मेजॉरिटी बोर्ड मेंबर जे असतील ते इंडियन असायला पाहिजे, समजते, इंडियन सिटीजन असायला पाहिजे, समजते. त्याच्यामध्ये मेजॉरिटी पदावरती इंडियनच असायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग MD असतील किंवा CEO असतील कंपनीचे, समजते तुम्हाला. अशा प्रकारचे कंट्रोल टाकलेले आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील, समजते. मग ही जी न्यूज आहे ती FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला NCERT जरी तुम्ही वाचले तर तुम्हाला FDI त्याचे डेफिनेशन किंवा त्याची जी माहिती आहे ती तुम्हाला कळेल नसेल तर इंटरनेट आहेच, समजते. FDIची वेगळी नोट बनवून ठेवणं गरजेचं आहे, याचा एक वेगळा उहापोह करणं गरजेचं आहे, समजते. आणि हे जी न्यूज आहे ती खऱ्या अर्थाने इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्त्वाची आहे, समजते. पुढची न्यूज बघू कोणती आहे का इम्पॉर्टंट. पुढं कोणती न्यूज नाही आहे, हे आपली शेवटची न्यूज म्हणजे इथं आजचा आपला द हिंदू पेपर संपतोय.
आशा आहे की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं न्यूज ॲनालिसिस समजलं असेल. जर आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी जास्तीत जास्त याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करू शकेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लीज सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे लेक्चर शेअर करा, जेणेकरून सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.